30 पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त होते। इंद्रायणी नदीवरील हा पूल कोसळला। बचाव कार्य आता युद्धपातळीवर सुरू आहे। काही वेळापूर्वीच स्थानिक आमदार सुनील शेळकेंनी साम टीव्हीला माहिती दिली, त्यानुसार 6 पर्यटकांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे। मात्र जे आता बुडालेले आहेत त्यांचा शोध सुरू आहे अशी देखील माहिती मिळते। एनडीआरएफची टीम तर दाखल झालीच आहे, मात्र दुर्घटना घडल्यानंतर त्वरित काही गावातले स्थानिक नागरिक आहेत त्यांनी मात्र घटनास्थळी धाव घेतली आणि काही पर्यटकांना पाण्याच्या बाहेर काढलं। 10 ते 15 रुग्णवाहिका देखील आता घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। जखमींना त्वरित वैद्यकीय मदत दिली जाते। आपण हे पर्यटकांना कसं सुखरूप बाहेर काढलं जातंय त्याची दृश्य बघतोय। 3 दशकापूर्वीचा हा लोखंडी पूल होता, पादचारी पूल होता। घटनास्थळी एनडीआरएफच्या 2 टीमकडून आता बचाव कार्य सुरू आहे। मावळ भागातील ही दुर्घटना आहे। बचाव कार्याचे आपण दृश्य बघतोय। प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी देखील ब्रिटिशकालीन पूल आहे। या पुलावरती आज रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते गर्दी होते। पर्यटक जे आहे इथे येतात। हा जो ब्रिटिशकालीन आपल्याला पूल दिसतोय, या पुलावरती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असते, कारण का पुढच्या बाजूला जे आहे ते कुंडमळा हे गाव आहे आणि ह्या गावामध्ये जाणारे सर्व वर्दळ जे आहे ते इथूनच याच पुलावरून जातात। मात्र हा ब्रिटिशकालीन पूल बरेचशा दिवस झाले ह्या बंद करा असं इथल्या नागरिकांचं म्हणणं होतं। बाजूला पूल करा तयार असं मागणं होतं, मात्र अजूनही ते सँक्शन होऊन पूल अजूनही याचा हा जो पूल आहे तो दुरुस्त करण्यात आला नाही। आज जे आहे मोठ्या प्रमाणात रविवारची सुट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहे तर इथे या कुंडमळ्यावरती पर्यटनासाठी आले। हे होत असताना या पूल जो आहे मोठ्या प्रमाणात जो आहे याच्याहून वर्दळ झाली होती आणि हा पूल जो आहे ब्रिटिशकालीन हा इथं पडलेला आहे। याच्यामध्ये जवळजवळ 7 लोक जे आहे ते इथे जखमी झालेले आहे आणि या जखमीमध्ये बरेचसे जे लोक आहेत ते बाहेरच्या गावावरून आलेले आहे आणि त्यांना आता खासगी रुग्णालयात उपचारासाठी ठेवलेले आहे। आमच्या प्रतिनिधींनी आता सद्यस्थिती काय ती माहिती दिलेली आहे। ब्रिटिशकालीन हा पूल होता। स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल, एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल आहे। परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। मात्र प्रशासनाकडून आता अधिकृतरित्या अद्याप तरी कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही।